एकमेकांची मनं न दुखावता मुख्यमंत्री पदावर दावा करण्याचे प्रयत्न महायुतीमध्ये सुरू झालेत। एकीकडे विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात लढण्याची भाषा करणाऱ्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आता मुख्यमंत्री पदाबाबत मात्र आडून दावा करायला सुरुवात केली आहे। त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या वक्तव्यानं या चर्चांना वेगळाच तडका मिळालाय। बघूया याबाबतचा एक रिपोर्ट। हे आहेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हे आहेत सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि हे आहेत भावी मुख्यमंत्री अजित पवार। हे तिन्ही मुख्य नेते हातात हात घालून महायुतीचं सरकार चालवतायत। मात्र विधानसभा निवडणुकीनंतर शिंदेंची शिवसेना भाजप की राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार असा प्रश्न कार्यकर्त्यांना सतावत असतो। याचं उत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सूचकपणे दिल्याचं बोललं जातंय। तुम्हाला आजच सांगतो, मुख्यमंत्री महायुतीचाच होणार। यानंतर कोण मुख्यमंत्री, काय मुख्यमंत्री हा प्रश्न विचारू नका, हा प्रश्न डोक्यातनं काढून टाका। आज हा प्रश्न आपल्या समोर नाही। राष्ट्र प्रथम, मुझसे पहले मेरी पार्टी और मेरी पार्टी से पहले मेरा देश, इस सूत्र को हम आत्मसात करें, एकत्र आए, एकजुट हो, परिश्रम की पराकाष्ठा करें और सबसे प्रचंड बहुमत के साथ भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में एनडीए की सरकार बनाए। पुण्यातील या सभेत देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदावरून कार्यकर्त्यांना महत्त्वाचा सल्ला दिलाय। महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार हा विचार डोक्यात ठेवू नका असं फडणवीस म्हणाले। मात्र देवेंद्र फडणवीसांचा हा सल्ला शिंदेंच्या शिवसेनेला पटलेला दिसत नाहीये, कारण एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या तर मुख्यमंत्री पदावर त्यांचाच दावा आहे असं खासदार नरेश म्हस्केंनी म्हटलंय। वेळोवेळी पुढील निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील असं जाहीर केलेलं आहे। परवाच देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा आणखी 15 वर्ष एकनाथ शिंदे साहेबच महाराष्ट्राचे नेतृत्व करतील। धर्मवीर 2च्या ट्रेलर लॉन्च प्रसंगी सुद्धा तशाच पद्धतीचे उद्गार काढलेले आहेत। नरेश म्हस्के हे काही पक्षप्रमुख नाहीत, देखील तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते नाहीत। त्यांनी त्यांच्या नेत्यांविषयी, पक्षाविषयी भावना व्यक्त केलेली आहे। अशा प्रकारची वेगवेगळ्या पक्षांनी वेगवेगळी वक्तव्य करून महायुतीत त्या ठिकाणी विसंवाद होणार नाही याची जबाबदार नेत्यांनी काळजी घेतली पाहिजे। मविया असो व महायुतीमध्ये ज्याचे सर्वाधिक आमदार निवडून येतील त्याचाच मुख्यमंत्री असा फॉर्म्युला मांडला जातोय। त्यामुळे महायुतीत सर्वाधिक जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी भाजप नेते आग्रही आहेत, तर शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीलाही अधिकाधिक जागा हव्यात। अशा परिस्थितीत तोडगा कसा काढायचा हा प्रश्न आता उपस्थित होतोय। भाजपा 160 जागांसाठी आग्रही आहे, तर शिंदेंच्या शिवसेनेची 100 जागा लढण्याची तयारी आहे, तर राष्ट्रवादीला 80 जागा हव्यात। निवडणुका झाल्याच्या नंतरच नेतृत्वाचा प्रश्न येईल, तो त्यावेळेला सेंट्रल लीडरशिप जी काही इंडियाची आहे ती त्या संदर्भातला निर्णय घेईल। लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला झालेल्या चुका, काही उणिवा या पूर्णपणे दूर करून या निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार असल्यामुळे आज हा प्रश्न फारसा महत्त्वाचा असं मला स्वतःला काय त्या ठिकाणी वाटत। आज पवार देशातलाही सर्वात मोठा पक्ष आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहे। सर्व ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात परत या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे यापेक्षा जास्त आमदार निवडून येणार आहे। तर निश्चितच भारतीय जनता पार्टीच्याच नेतृत्वात ही सरकार आहे आणि पुढची सरकार भारतीय जनता पार्टीच्याच नेतृत्वात राहणार। अजित पवारांच्या नावावर उपमुख्यमंत्री पदावर सर्वाधिक वेळा विराजमान होण्याचा रेकॉर्ड आहे। त्यामुळे अजित पवारांनी आगामी काळात मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावं अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा आहे। अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे फलक देखील झळकले आहेत। तर पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मी अजित आशा अनंतराव पवार महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की अशा आशयाचा केक बनवला होता। अजितदादांना आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना आमच्याकडून लक्ष शुभेच्छा। आमच्याशी भांडण्यासाठी तरी
आणि आम्ही सत्तेवर आल्यावर विरोधी बाकावर बसण्यासाठी तरी त्यांनी सुदृढ राहणं गरजेचं आहे. त्या त्यांना शुभेच्छा. पण मला सातत्याने असं वाटतं की या दोनही व्यक्तींच्या जन्मतारखा चुकीच्या आहेत का? कदाचित या दोघांची जन्मतारीख 1 एप्रिल असावी असं मला राहून वाटतं. एकूण त्यांचा सगळा स्वभाव बघता पण शुभेच्छा त्यांना. विशेष म्हणजे अद्याप विधानसभा निवडणुकांना साधारण 3 महिने आहेत. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील. मात्र त्याआधीच अजित पवारांनी स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे विधानसभेसाठी राष्ट्रवादी महायुतीतील घटक पक्षांवर दबाव टाकते आहे का असा सवाल उपस्थित होतोय. लोकसभा आणि विधानसभा ह्या आपण महायुतीमध्ये लढणार असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्था ह्या आपापल्या पक्षांनी आपापल्या ताकदीवर लढवायच्या आहेत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था कशा लढाव्यात या बाबतीत चर्चा झालेली नाही. व्यक्तिगत माझं मत म्हणाल तर महायुती म्हणून ह्या जर निवडणुका लढल्या तर त्या अधिक फायदेशीर ठरतील. कारण आपल्याला समोर जर महाविकास आघाडी एकत्र लढणार असेल तर आपण सुद्धा एकत्र लढलं पाहिजे. महाविकास आघाडी एकटी लढणार असेल तर मग आमच्या महायुतीमध्ये आम्ही एकत्र बसून त्याच्यावर योग्य वेळी निर्णय घेऊ. राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांना अनेकदा मुख्यमंत्री पदानं हुलकावणी दिली आहे. 2019 मध्ये युती तुटल्यानं देवेंद्र फडणवीसांची पुन्हा मुख्यमंत्री होण्याची संधी हुकली आहे. तर 2022 मध्ये बंड करणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाचं बक्षीस मिळालंय. त्यामुळे पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास कुणाच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडणार या चर्चा आता रंगतच राहणार आहेत. पुण्याहून ज्ञानेश्वर चौतमलसह ओम देशमुख, पुढारी न्यूज, मुंबई.